पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं तेव्हा ते चांगलं होतं. नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅच झालं. ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना ते आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं. ते धावपट्टीवर गेलंच नाही. तसं असं जागेवर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो. 15 मिनिटं थांबले. मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बादल्यांनी पाणी घेऊन आलो. त्यांच्यापाशी पाणी दिलं विजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं ना अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी. आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं गुंडाळायला दिली आणि तसं झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी मग ते गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडळून नेली. वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप घाबरलो. तुम्ही काय बघितलं? तेच बघितलं ते येऊन खाली कोसळलं आणि मुलं जायची वेळ नेमका टायमिंगच्या वेळ होता 8:45ला. खाली कोसळला असा भडका झाला चाक येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं घरापाशी. काही आम्ही घाबरलो पोरं आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत. ते पर्यंत सगळं हे झालं होतं बस्ट झालं होतं त्याचा. आम्ही म्हणजे काहीच करू शकलो नाही. आता तर अजित पवारांचा हा टेक ऑफ पूर्वीचा शेवटचा फोटो आहे ज्यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक आपल्याला त्यांच्या डाव्या बाजूला बसलेले दिसत आहेत. डाव्या हातावर घड्याळ सुद्धा आहे अजित पवारांच्या ज्यावरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. आणि कदाचित विमानात बसताना असं काहीतरी अघटित आज घडेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. आज सभांमध्ये नेमकं काय बोलायचं, कामांचा सपाटा कसा लावायचा आणि त्याचबरोबर कुठले विकास कामं, भाषणात कोणते मुद्दे बोलायचे याचा विचार कदाचित या संपूर्ण प्रवासात अजित पवार करत असतील. असं काहीतरी अपघात होईल आणि असं काहीतरी अघटित घडेल याची कल्पनाही कोणी केली नसेल आणि अजित पवारांना सुद्धा त्याची कल्पना नसेल. पण हा शेवटचा फोटो अजित पवारांचा विमानात बसल्यानंतरचा आणि तिथूनच काही मिनिटांनी जेव्हा विमानाने टेक ऑफ केलं तेव्हा 40 ते 45 मिनिटांनी हा अपघात झाला ज्यामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अजित पवार यांचा हा शेवटचा फोटो ठरलेला आहे. टेक ऑफ पूर्वी हा फोटो घेण्यात आलेला होता. त्यांचे अंगरक्षक देखील आपल्याला त्यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेवटचा ठरेल, ही वेळ शेवटची ठरेल याचा विचार तिथं उपस्थित असलेल्या कुणीच कधीच केला नव्हता. आपलं गुलाबी रंगाचं जे जॅकेट आहे ते अजित पवारांनी या ठिकाणी घातल्याचं आपण पाहतोय. विधानसभा निवडणुकीपासूनच अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलेलं होतं. त्यावरून टीका टिप्पणी झालेली होती. अजित पवार देखील मिश्किल टिप्पणी त्यावरून करायचे. हे गुलाबी रंगाचं जॅकेटच नाही आहे असं ते कायम म्हणत आलेले होते. त्यामुळं त्यांचा जो दिलखुलास स्वभाव आहे तो देखील संपूर्ण महाराष्ट्रानं वेळोवेळी जाहीर सभांमधून अनुभवलेला आहे. त्यांच्या सभागृहातल्या भाषणांमधून देखील अनुभवलेला आहे. मात्र त्यांचा हा फोटो, त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरला आहे. हा शेवटचा फोटो आहे टेक ऑफ पूर्वीचा. 8:10 सुमारास अजित पवारांच्या विमानानं बारामतीच्या दिशेनं झेप घेतलेली होती. टेक ऑफ केलेलं होतं आणि त्यानंतर 8:40 आसपास लँडिंगचे प्रयत्न सुरू होते. पण पहिलं लँडिंग हे यशस्वी झालं. त्यानंतर विमानाने आकाशात घिरट्या घातल्या आणि दुसऱ्या लँडिंगचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न सुद्धा फसला आणि धावपट्टीच्या पूर्वीच एका खोल भागावर हे विमान जोरदार आदळलं. मोठा स्फोट झाला आणि ज्यात अजित पवारांचा मृत्यू झाला. एक रुबाब अजित पवारांच्या वागण्या बोलण्यात कायम असायचा. एक दरारा अजित पवारांचा असायचा आणि डोळ्यावर गॉगल सुद्धा अजित पवारांच्या बऱ्याचदा असायचा. हा गॉगल याही फोटोत अजित पवारांच्या डोळ्यावर आहे. अंगात गुलाबी जॅकेट आहे जो की थीम कलर होता राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या प्रचाराचा विधानसभा निवडणुकांमध्ये. ते गुलाबी जॅकेट अजित पवारांनी घातलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही सभा सुद्धा अजित पवारांच्या आज बारामती आणि आसपासच्या भागात होणार होत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी. त्यामुळे या निवडणुकांसाठी संपूर्ण तयार होऊन अजित पवार या विमानात बसलेले होते आणि आता काही मिनिटात आपण बारामतीत पोहोचू आणि त्यानंतर आपला सभांचा धडाका सुरू होईल असं काहीतरी अजित पवारांच्या डोक्यात त्यावेळी होतं. पण काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दुर्दैवानं हा अपघात झाला आणि ज्यामध्ये एक खमकं नेतृत्व आज अवघ्या महाराष्ट्राने गमावलेलं आहे. अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि अजितदादांच्या चाहत्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा दुःखाच्या सागरात लोटला गेला. हे अतिशय अकाली असं दुर्दैवी निधन आहे. स्पष्ट वक्ता म्हणून दादांची ख्याती होती. एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर, बोलताना कठोर बोलणार परंतु मनातून प्रेम करणार असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं.
आणि त्याच्यामुळे दादा कधी रागाने बोलले तरी कोणी वाईट वाटून घेत नव्हतं, पण शेवटी ते कामं करायचे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की काम नुसतं करत नसायचे, तर स्वतः फोन करून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलायचे. अजित पवारांचे आमचे जवळजवळ 30 वर्षाचे संबंध होते आता, आणि या 25-30 वर्षामध्ये ते एक बहुजन समाजाचं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून पुढे आलेले आहेत. आणि गेले काही वर्षात जरी त्यांचं आणि त्यांच्या चुलत्यांचं म्हणजे शरदराव पवारांचे तर अजित पवार यांच्या निधनानंतर आता अण्णा हजारे देखील भावूक झालेले आहेत. अण्णा हजारे यांना अश्रू अनावर झालेले आहेत. देश आणि समाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे अजित पवार यांच्या जाण्यामुळं. अण्णा हजारे यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. अण्णा हजारे हे भावूक झालेले आहेत. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अण्णा हजारे देखील भावूक झाल्याचं आपण पाहतोय. जनसंख्या ही समुद्राला आल्या भरतीसारखी वाढत चालली आहे, पण त्यातली अजित पवारांसारखी माणसं जी हरवत चालली आहे, हे या देशाची समाजाची फार मोठी हानी आहे, असं माझं मत आहे. तर अजित पवार यांच्या निधनानं देशाचं आणि समाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा देखील भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेल्या आहेत. राजकीय वर्तुळामध्ये अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. अजित पवारांचं अचानक जाणं, अजित पवारांचं हे दुःखद निधन हे सर्वांनाच धक्कादायक आहे, सर्वांच्या मनाला चटका लावून जाणार आहे. त्यांचे विरोधक देखील कायमच त्यांच्या या संपूर्ण स्वभावाबद्दल बोलत राहिलेले होते. अजित पवार यांचे विरोधक जरी असले तरी देखील ते त्यांच्या कामाबद्दल त्यांना कायमच त्यांनी कौतुक केल्याचं देखील आपण आजपर्यंत बघितलेलं आहे. त्याचवेळी आजची सकाळ ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत धक्कादायक अशी ठरलेली आहे. आजच्या सकाळी आलेली ही बातमी, त्यांचं विमान कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या विमान अपघातामध्ये बारामतीमध्ये आज अजित पवार जाणार होते. त्यांच्या जवळपास 3 ते 4 सभा आज त्या ठिकाणी नियोजित होत्या, मात्र त्यांचा हा विमान प्रवास शेवटचा ठरलेला आहे. विमान कोसळल्यानंतर झालेला स्फोट देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. अजित पवारांचे राज्यात अनेक विरोधक आहेत, त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारे सुद्धा आहेत. राजकारण म्हटलं की टीका टिप्पणी आणि विरोध हा त्याचा भाग असतोच, पण त्याही पलीकडे अजित पवार राजकारणाच्या पलीकडे कोणाविरोधातही सुडाची भावना ठेवत नव्हते, मनात कपट ठेवत नव्हते आणि कायम प्रत्येकाची स्वतः जातीनं विचारपूस करत होते. त्यामुळे एक सर्वपक्षीय वर्ग आहे जो अजित पवारांवर प्रेम करतो. त्यांचे विरोधक सुद्धा आहेत जे आज अजित पवारांच्या जाण्यानं प्रचंड हळहळले आहे आणि प्रत्येकासाठी हा क्षण अतिशय दुःखद आहे आणि तितकाच अविश्वसनीय सुद्धा. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंही. मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी, या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण